काही तक्रार किंवा गुन्हा नोंद करायचा असला तर माणसं पोलीस ठाण्यात जातात, पण प्राण्यांकडे असं काही पोलीस ठाणं वगैरे असेल का? कदाचित नसेलच. म्हणून तर तामिळनाडूच्या नादुवट्टम पोलीस ठाण्यात एक बिबट्या शिरला. बिबट्याची तक्रारच इतकी गंभीर असावी की त्याला थेट पोलीस ठाणंच गाठावं लागलं असेल. आता बिबट्याची तक्रार नक्की कोणाबद्दल आहे हे तर समजलं नाही, पण बिबट्यानं पोलीस ठाण्यात मस्त एक फेरफटका मारला. यावेळी बिबट्याला काही पोलीस दिसला नाही. मग तो पुन्हा मागे फिरला. बिबट्याला तर तक्रार करता आली नाही, पण बिबट्याची तक्रार मात्र केली गेली आहे. एका भीषण अपघाताचा हा व्हिडिओ बघून तुमच्याही अंगावर काटा येईल. भर चौकात एका वेगवान थारने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. तेव्हाची ही दृश्य आहेत. या धडकेनंतरही ही थार गाडी थांबली नाही, तर त्या दुचाकी स्वाराला अक्षरशः चिरडलं आणि यानंतर दुचाकी आणि तरुणाला कितीतरी दूर अंतरापर्यंत फरफटत सुद्धा नेलं. या दुर्घटनेमध्ये या दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय, तर थार चालक अपघातानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे, पण वाहन चालवताना नागरिक एवढी साधीही काळजी घेत नाहीत याचं नवल वाटतंय. जर त्या थार चालकानं सावधानीनं वाहन चालवलं असतं तर त्या निर्दोष तरुणाला आपला जीव गमवावा लागला नसता. दुर्घटना से देर भली असं लिहिलेले फलक रस्त्याच्या कडेला आपल्याला दिसतात, पण या सूचनांकडे आपण दुर्लक्ष करणाऱ्या चालकांमुळेच अनेकांचे जीव जात आहेत. पुण्याच्या खोलेवाडीजवळ राजगुरुनगर पाबळ रोडवर अशीच एक धक्कादायक घटना घडली. भरधाव कार चालक एका बसला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता, मात्र त्यानं ओव्हरटेक करण्याआधी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा अंदाजच घेतला नाही आणि त्याचा हा निष्काळजीपणा समोरून येणाऱ्या बाईकस्वार तरुणीच्या जीवावर बेतला. बस पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना कारनं बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये तरुणी हवेत उडाली आणि रस्त्यावर आपटली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कार चालक पसार झाला होता, मात्र त्याची ओळख पटवण्यात यश आलंय. त्यामुळे वेगाच्या थरारासाठी कोणाचं आयुष्य वेठीस धरू नये ही बाब सगळ्यांनी गांभीर्यानं घ्यायला हवी. चोरांची मजल कुठवर जाऊन पोहोचेल याचा काही नेम नाही. हे चोर कधी घरात, कधी रस्त्यावर, तर कधी देवाच्या गाभाऱ्यात चोरी करताना पाहायला मिळतात. चोरी करायला त्यांना वेळ, जागा याचा काहीच फरक पडत नाही. आता हेच बघा, ही दृश्य आहेत बीडच्या परळी शहरातली. या चोरानं तर गायींनाच गुंगीचं औषध दिलं आणि 8 गायी पळवून नेल्या. या अशा घटना घडल्या की माणूस म्हणून भावना, वेदना, संवेदना, नैतिकता सगळीच संपत चालली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी सुद्धा नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा असाच प्रकार होण्यापासून टळला होता. सातत्यानं घडणारे हे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करून कारवाई करा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. डॉक्टरांना सर्वसामान्य लोकांचा देव म्हटलं जातं. ते लोकांचे जीव वाचवतात, पण कधी कधी एखाद्याचा जीव वाचवणं डॉक्टरांच्या देखील हातात नसतं. जर डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवू शकले नाहीत तर त्याला जबाबदार ठरवलं जातं आणि यावेळेला मात्र विसर पडतो की माणूस जन्माला येतानाच त्याचं आयुष्य किती आहे ते ठरलेलं असतं. आता असाच एक प्रकार घडलाय उत्तर प्रदेशच्या इज्जतनगर पोलीस स्टेशन परिसरामध्ये. भास्कर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांनी रुग्णालयामध्ये तोडफोड केली. यावेळी तिथल्या संतप्त जमावानं हॉस्पिटलमधील मालमत्तेचं सुद्धा नुकसान केलं. देशामध्ये गुंडगिरीचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे खून, दरोडे आणि मारहाणीसारखे प्रकार सातत्यानं घडतायत. पैसे आणि पदाची ताकद काहींना पचत नाही असं या दृश्यांमधून दिसतंय. ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या जालौनमधली. पेट्रोल पंप चालकाचा हा माज बघा. पंप चालकानं स्वच्छता कामगाराला त्याच्या पत्नीसमोर मारहाण केली. पेट्रोल भरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि पंप चालकानं पायातील चप्पल काढली आणि त्याला मारायचा प्रयत्न केला. वाद काय, दोष नक्की कुणाचा, चर्चा दूरच, पण हाणामारी करण्याचा हा पॅटर्न कधी थांबणार हे मात्र बघावं लागेल. आपण चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असतील, पण या चोरी करण्याची पद्धत जरा हटके आहे. चोर लपून छपून नाही तर चक्क डोळ्यात मिरची पावडर फेकून आपली मोहीम फते करतोय.
वाटलं ना नवल? ही घटना उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधली आहे. ही दृश्य बघा. यावेळी चोर दुकानदाराला आपल्या बोलण्यात व्यस्त ठेवतोय. ड्रॉवरमधील पैसे मोजण्यात दुकानदार व्यस्त होता. त्यामुळे आपल्या टप्प्यात आल्यानंतर चोरटा आपलं मिरची अस्त्र काढतो. दुकानदाराला काही कळायच्या आतच पैसे घेऊन तिथून पोबारा करतोय. गुजरातच्या राजकोटमध्ये फास्ट अँड फ्युरियस या हॉलिवूड चित्रपटाला लाजवणारी एक थरारक घटना गुजरातमधील राजकोटमध्ये घडली आहे. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकानं भरधाव वेगात गाडी चालवत टोल नाक्याचा बुद्ध तोडला आणि बिनधास्तपणे पसार झाला. ही गुंडागिरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्थानिक प्रशासन सध्या या ट्रॅव्हल्सचा आणि तिच्या फास्ट अँड फ्युरियस नटसम्राटाचा शोध घेते. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मंडळी, हा व्हिडिओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. ही घटना आहे तामिळनाडूमधील वानियाबडी इथली. एका चौकामध्ये बैलानं अक्षरशः धुमाकूळ घातला आणि बर रस्त्यामध्ये या बैलानं बेभानपणे धावत जाऊन एका वृद्ध दाम्पत्याला धडक दिली. हे वृद्ध जोडपं अंध आहे आणि ते तिथून जाताना आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतंय. अंधत्वामुळे समोर आलेला बैल निश्चित या जोडप्याला दिसला नाही आणि त्यामुळे ते आपला बचाव सुद्धा करू शकले नाहीत. आणि हा बैल त्या जोडप्याला जोरदार धडक देताना आपल्याला पाहायला मिळतोय. या धडकेमध्ये जोडपं गंभीर जखमी झालंय आणि याला नियतीचा क्रूर खेळ म्हणावा की प्रशासनाची निष्काळजी माहीत नाही, पण एका प्राण्याच्या कृत्यामुळे एका निराधार अंध जोडप्याला वेदनेच्या कळा सहन कराव्या लागतायत. हे दुःखद आहे. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य त्या उपाययोजनेची गरज आता व्यक्त होतीये. वाद कधी कधी इतका टोकाला जातो की एखादं खानदान संपवण्याचा विचारही अशा संतापलेल्या विकृत डोक्यात येऊ शकतो. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठुरायाच्या पंढरीत अशीच एक धक्कादायक घटना घडली. घर पेटवून अख्खं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातानं केला. कुटुंब गाढ झोपेत असताना पहाटे 3च्या सुमारास आलेल्या या अज्ञातानं घरात पेट्रोलचे पेटते गोळे फेकले आणि त्यामुळे झोपेत असलेले 3 कुटुंबीय होरपळले. तर घरातील साहित्य जळून खाक झालंय आणि यानंतर हल्लेखोर बाईकवरून पसार झाला. ओळख लपवण्यासाठी त्यानं तोंडाला रुमाल सुद्धा बांधला होता. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रात्रीच्या अंधारात बेसावध गाढ झोपेत असलेल्यांना जीवे मारण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. कारण एखाद्याच्या जीवावर उठण्याआधी सामोपचारानं मिटवणं, कायदेशीर मार्ग अवलंबणं हे पर्याय असतात. मंडळी, ही दृश्य पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेली असेल. हे व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातले आहेत आणि यावेळी एक पुरुष झाडाच्या पाठीमागून येऊन एका 20 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र तरुणीच्या चपळाईनं तरुण त्याच्या तावडीतून निसटली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. मेलबर्न शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या आरोपीवर तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणी इथले स्थानिक करतायत. Thank you.